राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे, नक्की भेट द्या। घोडबंदर येथील गायमुख घाटात एका अपघातामध्ये 14 वाहनांची एकमेकांना धडक बसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या अपघातामध्ये काही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे। घटनास्थळी पोलीस दाखल असून अपघाताचे कारण जाणून घेत आहेत। पथक झाल्यानंतर त्यांनी 4 जणांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं, तर काही जण स्वतःहून वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये दाखल झाले। त्यामुळे जखमी व्यक्तींची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे। दरम्यान या अपघातामुळे गायमुख घाट ते वसई खाडी पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। गरज नसल्यास वाहन चालकांनी घोडबंदरचा प्रवास टाळावा असं आवाहन पोलिसांच्या वतीने आज करण्यात आलं होतं। ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील, महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ मनाली मिलिंद पाटील, सौ अपर्णा मिलिंद साळवे आणि शिवसेनेने नव्यानेच उमेदवारी दिलेले मुकुंद केनी यांचे चिरंजीव श्री मंदार हे ठाणे महानगरपालिकेची निवडणूक कळवा परिसरातून लढत आहेत। या ठिकाणी अत्यंत जबरदस्त प्रचार सुरू असल्याचं श्री मिलिंद पाटील यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं। शिवसेना, भाजप, रिपाई महायुती पक्षाचे आपण अधिकृत लोकप्रिय उमेदवार आहोत आणि गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने या प्रभागाचं आपण प्रतिनिधित्व करत आहोत। प्रतिनिधित्व करत असताना कळवा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं केली आहेत। कळवा हा कधीही विकसित अशा प्रकारचं शहर नव्हतं। त्याचप्रमाणे इथे कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग देखील नव्हतं। मात्र नगरसेवक म्हणून आपण कामाला लागल्यानंतर या ठिकाणी अनेक महत्त्वपूर्ण विकासाची कामं केली असल्याचं श्री मिलिंद पाटील यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं। कळवेकर आपल्यावर 100% विश्वास ठेवतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। तुम्ही बघितलं असेल तर आता स्मशानभूमीचं रिन्यूकरण, मी जेव्हा विरोधी पक्षनेता होतो त्यानंतर कशी ती स्मशानभूमी आता बदलते। पहिल्यांदा आता ठाण्यानंतर कळव्यात स्मोक न्यूसन्स अबॅटमेंट सिस्टीम लागते की जे काही अग्नी दिला जातो ते सगळं सक्शन होऊन ते फिल्टर होऊन बाहेर निघणार, पोल्युशन फ्री ती हे होते। आज बैठक व्यवस्था तयार झाली, अजूनही काम कमी होतं, निधी कमी होता। आज श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून तो निधी मला मिळतोय। नवीन विद्युत दाहिनी सुरू झाली, पाळीव प्राणी ज्यांच्याकडे त्यांच्यासाठी एक विद्युत दाहिनी झालेली आहे। अशा प्रकारची अनेक कामं आहेत। मग कळव्यात झालेला कावेरी सेतू असो, तुमचा कळव्याची स्टेशनचा परिसर असो किंवा कळव्यातली मच्छी मार्केट असो, एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काय योगदान आहे तर कोण नाकारू शकत नाही। ज्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवतो। अशा प्रकारे या नागरिकांप्रती जी आमची कर्तव्य आहेत ती आम्ही व्यवस्थितपणे पार पाडतो आणि ते नागरिक त्याची साक्षी आहेत आणि हे सगळं लक्षात ठेवून लोक आम्हाला मतदान करतील अशी अपेक्षा बाळगतो। खारेगाव परिसरातून माजी नगरसेवक श्री उमेश पाटील पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावत आहेत। श्री उमेश पाटील हे अजातशत्रू म्हणून या ठिकाणी चांगलेच परिचित आहेत। या परिसरामध्ये अनेक विकासाची कामं आपल्या माध्यमातून झाली आहेत आणि त्यामुळेच या ठिकाणचे नागरिक पुन्हा एकदा आपल्यावर विश्वास व्यक्त करतील असं श्री उमेश पाटील यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं। एकंदर आमच्या पॅनल 9 मधून आम्ही सकाळी 10 ते 2, संध्याकाळी 5:30 ते 9:30 डोर ते डोर लोकांच्याकडे चांगला प्रतिसाद मिळत। लोक सांगतायत नाना तुमची तब्येत बरी नाही, तुम्ही येऊ नका, पण ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे त्यांच्याकडे जाणे गरजेचं आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करत असताना माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब असेल, माननीय भाग ज्येष्ठ नेते दशरथदा पाटील यांच्या काम करत असताना जो विकास आम्ही विजय बोलतो, आपल्या भागात काय जनतेला आहे आम्ही ओळखलेलं आहे। आणि या संदर्भात आपण बघता आज आम्ही सकाळपासून असंख्य कार्यकर्ते, आज सकाळची वेळ आहे पण संध्याची जी आमचं कार्यकर्त्याची फौज असते 200-250, आमचे जे कार्यकर्ते आहेत ते हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे, धर्मेंद्र अंडे साहेब, या ज्येष्ठ दशरथदा पाटील यांच्या विश्वास ठेवून सगळे येत असतात। आम्ही का भाड्याचे कोणी कार्यकर्ते आणणार नाही का पैशाचे आणणार नाही। जो विश्वास जनतेने आम्हाला 2008, 2012, 2017 तोच विश्वास आमच्यावर टाकलेला आहे आणि 2017चा पॅनलच आमच्याकडं माझ्या मतदारांना विनंती आहे आणि आव्हान आहे का येत्या 15 तारखेला आमची निशाण धनुष्यबाण आहे।
धनुष्यबाणाचं बटन दाबून प्रचंड पूर्ण विजय करा एवढी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. आत्ता माझ्याबरोबर आहेत ठाणे शहरातले एक फायर ब्रँड नेते श्री एकनाथजी भोयर. भोयर साहेब, सर्वप्रथम निवडणुकीच्या हार्दिक शुभेच्छा. गड आला पण सिंह गेला अशी भावना आहे का? माझ्या मनात बिलकुल नाही. संघटनेचा आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे. संघटनेने दिलेली जबाबदारी घेणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे ठीक आहे, राजकारणात या सगळ्या गोष्टी होत राहतात. त्यामुळे माझ्या मनात तशी बिलकुल किंतु परंतु भावना नाही. माझे कार्यकर्ते थोडेसे नाराज होते, परंतु त्यांनाही आपण सांगितलं मग ठीक आहे. कार्यकर्त्यांच्या मनात निश्चितपणे आहे, कारण बाहेर बोलताना जाणवतं की अरे दादा पाहिजे होते. वस्तुस्थिती आहे. शेवट कार्यकर्त्यांचा प्रेम हा सर्वांना मिळत नाही. आणि जे कार्यकर्त्यांनी प्रेम माझ्यावर आजपर्यंत दाखवलेला आहे तो अप्रतिम आहे. ते सगळ्यांच्या नशिबी नसतं. त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना साहजिक आहे, नॅचरल आहे. कारण एवढी वर्ष किती म्हणजे अनेक वर्ष तुम्ही प्रतिनिधित्व करत होतात. हो, मी 2002 पासून तसं बघायला गेलं तर निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आहे. बरोबर आहे. परंतु मधल्या मला आठवतं 2002च्या निवडणुकीत आपण अख्ख्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये फिरत होतो. पण लेडीज जेंट्स हे सगळे वाऱ्यावर फिरत राहतात. 50% आरक्षण असल्यामुळे त्यांनाही संधी मिळाली पाहिजे. आणि त्याचबरोबर मग मला एक आनंदही तेवढाच आहे. ठीक आहे, दुःखद क्षणापुरती होता, पण आनंदही तेवढाच आहे की माझी सून आहे ती उच्च शिक्षित आहे आणि तिला एक या प्रभागाचं नेतृत्व करण्याची संधी संघटनेने प्राप्त करून दिली. आणखी सुद्धा एक आनंद झाला की वहिनी बिनविरोध आल्या. ती कामाची पोचपावती आहे. बरोबर, लोकांना अपेक्षित होतं, काम अपेक्षित होतं आणि त्यामुळे लोकांनी काही पक्षांनी फॉर्मच भरण्यात आली. अगदी 2 अपक्ष होते, त्यांनी स्वतःहून सांगितलं का नाही एकताताईला आम्ही मदत करणार आणि एकताताई चांगली काम करते त्यामुळे आम्ही तिला मदत करणार आणि त्यांनी स्वतःहून जाऊन ते माघारीही घेतले. बाकी कुठल्याही पक्षाने फॉर्म भरण्याची हिंमत केली नाही. हे माझ्यासारखे सगळ्यात प्लस आहे. बरोबर. आता यज्ञेशच्या मिसेसची चर्चा केली. यज्ञापुरी मॅडम अतिशय पॉलिश्ड वाटतायत. खूप म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीने तयार झाल्यासारखे वाटतायत. शेवट आमच्याकडे नियमितपणे घरातला जो वातावरण असतो, मी नेहमी बाहेर असतो. सामाजिक बांधिलकी जी जपण्याची परंपरा आहे ती कायमस्वरूपी आमच्या घरामध्ये सुद्धा असते. बरोबर. आणि त्यामुळे ती एक उच्च शिक्षित आहे. तिने सॉफ्टवेअर इंजिनियर मध्ये BE केलेलं आहे, अगदी क्वालिफाय आहे.
बरोबर. त्यामुळं तिचा अनुभव आणि तिचा प्रॅक्टिकल आमच्याकडे आहेतच, आम्ही तिला मार्गदर्शन करणारच आहोत. परंतु त्याचबरोबर तिच्या शिक्षणाचा सुद्धा या प्रभागाला फायदा होणार आहे. निश्चितपणे कारण ग्रास्पिंग कॅपॅसिटी खूप जास्त असलं तरी म्हणजे पहिला इंटरव्ह्यू असताना देखील प्रचंड कॉन्फिडेंट वाटत होत्या त्या आता जेव्हा प्रचाराला फिरत असतात त्यांना प्रतिसादही भयंकर आहे. आणि त्याचबरोबर त्या जेव्हा लोकांना स्पीक करतात त्या लोकही सांगतात मला का दादा पहिल्याच याच्यामध्ये टर्ममध्ये आणि पहिल्याच कधीही ती बाहेर न पडलेली महिला म्हणजे अगदी फक्त आमच्या मॅडम बरोबर एकता भोईर बरोबर कार्यक्रमांना किंवा कार्यक्रम राबवणे त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेणे याच्या व्यतिरिक्त ती कधी राजकारण म्हणून बाहेर आलेली नाही. परंतु एक सामाजिक कार्यक्रम म्हणून सामाजिक कार्य एक चळवळ म्हणून ती नियमितपणे माझ्या पत्नी एकता भोईर या नगरसेवक आहेत त्यांना नियमितपणे साथ देत होती आणि त्यामुळे थोडंसं तिने ते गुण घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर तिच्या शिक्षणाचा जो दर्जा आहे तो उच्च शिक्षित आहे असल्यामुळे त्याचा फायदा प्रभागाला होणार. इंटरव्ह्यू करत असताना त्यांचे डोळे अचानक भरून आले आणि म्हणाले की जी खुर्ची ज्या माणसाची त्या माणसाने एवढं प्रचंड मोठं काम करून ठेवलेलं आहे की त्याचंच मला दडपण येतंय. आणि हे जे एक आहे की एकनाथ भोईर यांचा प्रचंड मोठा ऑरा आहे, त्यांची खूप मोठी प्रतिभा आहे आणि ती जी प्रतिभा आहे ती मॅच करण्याचं जो एक हे आहे, कशा प्रकारे तुम्ही मार्गदर्शन करता आता? नाही पुढे एक तुम्हाला एक सांगतो. शेवट एकनाथ भोईर हा कार्यकर्ता आहे. बरोबर. तर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी शिकवण दिलेली आहे, वंदनीय बाळासाहेबांचे जे विचार आम्ही जपोसलेले आहेत आणि आज महाराष्ट्रामध्ये ज्याने यशस्वी मुख्यमंत्री म्हणून ज्याने आपली प्रतिमा एक केली, त्याने लाडका बहिणीचा लाडका भाऊ म्हणून आपली स्वतःची प्रतिमा ज्याने स्थापित केलेली आहे, ते एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लोक काम करतोय. त्यामुळे राजकीय वसा जरी असला तरी सामाजिक बांधिलकी जास्त जपण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे हे लोकांचं जे प्रेम आहे आणि हे आहे कारण प्रश्न असं की समाजाच्या कुठल्याही निगडीत विषय असतील तर आम्ही सोडवण्याचे प्रयत्न करतो. या प्रभागामध्ये सुद्धा प्रभाग क्रमांक 15चा मी नगरसेवक असताना अनेक कामे मी या ठिकाणी केलेली आहेत. अगदी कामांचा डोंगर रचलेला आहे आणि ते डोंगर त्या कामांचा रचल्यामुळे ऍक्च्युली तो लोकांना आता दिसतोय आणि लोकही त्यामुळे त्या उत्साहाने आणि त्या याच्या भावनेने लोक स्वतःहून मला प्रतिसाद देत असतात. आज माझी सुनबाई जरी असली तर तिलाही तो प्रतिसाद प्रभागामध्ये मिळतोय, ते वाखाणण्याजोगे आहे. कुठली 5 कामं ही या प्रभागात दिसत आहेत जी पुढच्या 5 वर्षात झाली पाहिजे आणि याच्या संपूर्ण प्रभागाचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे, इकडच्या लोकांची जी जीवनमान आहे हे उंचवलं पाहिजे, या दृष्टिकोनातून काय महत्वाचं तुम्हाला सांगतो. पुढच्या 5 वर्षामध्ये क्लस्टर सारखी योजना ही शिंदे साहेबांनी जो ध्यास घेतलेला ती आता कार्यरत होते. हा जय भवानी नगर आहे याचा ऑलरेडी सगळं प्रोसेस झालेली आहे. त्याचा आता तुम्हाला एक वेगळं चित्र त्या ठिकाणी दिसेल. त्या ठिकाणी वेगळी हे इमारती उभ्या राहिलेल्या दिसतील. त्याचबरोबर प्रभागामध्ये इंदिरानगर असू द्या, साठेनगर असू द्या, सावरकर नगर असू द्या, संपूर्ण प्रकाराचा क्लस्टरमध्ये मी सर्वे केलेला आहे. त्यामुळे क्लस्टर सारखी योजना जर चालू झाली तर हा महत्वाचा काम लोकांचा राहणीमान उंचवण्याचा जो म्हणतो आपण आणि जो आमचा सुद्धा मानस आहे. आम्ही गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची चिडे आम्ही लोकांना काय देऊ शकतो, त्यांचा राहणीमान कसा उंचवू शकतो आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये काम करताना आम्हाला तोच आनंद येतोय. ते सुद्धा ज्या याच्याने काम करत असतात, पायाला भिंगरी लावून फिरत असतात, ती कामाची जो ओघ आहे त्या ओघाला आम्हाला हेच आहे का बाबा ही महत्वाची कामं जी आहेत ते सर्वसामान्यांचा राहणीमान उंचवेल. तुम्हाला मी ते सांगितलं का बाबा क्लस्टर ही योजनाला आम्ही प्रथम त्याच्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. पाण्यासारखी समस्या आमच्याकडे आहे, त्या पाण्यासारखी समस्या मी नगरसेवक असताना ती सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती कार्यान्वित होतील. आता फक्त ते चालू व्हायचं बाकी आहे, बाकी पूर्ण काम झालेलं आहे. लोकांना वेळेत पाणी मिळणं, महिला भगिनींची जी आमच्याकडे माझ्या प्रभागात सर्वात वणवण आहे ती वेळेत पाणी येत नाही. त्या वेळेत पाणी लोकांना कसं मिळू शकतं आणि मुबलक पाणी कसं मिळू शकतं या 2 गोष्टीला मी जास्त करून महत्व देणार आहे. बरोबर. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये चांगले असे सुसज्ज असे उद्यान, सुसज्ज असे मैदान या प्रभागामध्ये आवश्यक आहे. एक उद्यान मी जय भवानी नगर तुम्ही पाहायला आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं उद्यान नावाने उद्यान बनवलेलं आहे. परंतु त्याचबरोबर अजूनही माझ्या प्रभागामध्ये अशा काही एमआयडीसीचे वेकंट प्लॉट आहेत ते आम्ही कॉर्पोरेशनला अलॉट करून घेतलेले आहे. त्या ठिकाणी काहीतरी चांगल्या प्रकारचा विकास करणं, चांगल्या प्रकारचं आरोग्य केंद्र उभा करणं, कारण या प्रभागामध्ये आरोग्य केंद्राची सक्त जरूरत आहे. मध्यमवर्गीय प्रभाग असल्यामुळे सर्वसामान्यांच्या
गरजा लक्षात घेता चांगल्या प्रकारचं आरोग्य केंद्र या ठिकाणी उभं करणं आणि त्याचबरोबर माझ्याकडे मध्यमवर्गीय म्हटल्यापेक्षा रिक्षा चालक जास्त राहतात. बरोबर. आणि रिक्षा ह्या पूर्ण महाराष्ट्र तुम्ही पाहता माझ्या प्रभागामध्ये जागोजागी रिक्षा कुठेही उभ्या असतात. पार्किंगची समस्या सर्वात मोठी आहे, ती सोडवण्याचा प्रयत्न महत्वाचा आहे माझा. तर त्यासाठी एक वाहनतळ निर्माण करणं यासाठी मी पाठपुरावा आमच्या एकता भोईर नगरसेविका झाल्या तर तिला मी बरोबर आहेच, तर पाठपुरावा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. एकता भोईर नगरसेवक आहेतच इथे आमच्याकडे आता, परंतु त्याचबरोबर माझी एक यज्ञाही नगरसेवक झाली तर तिला सुद्धा मदत करण्यासाठी मी तिच्या बरोबर आहे. आणि ते वाहनतळ फार महत्वाचं आहे, कारण रिक्षा आज आमच्याकडे अनेक रिक्षा चालक आहेत, कुठेही रिक्षा लावतात, त्यांना पार्किंगचे त्या ठिकाणी पैसे द्यावेच लागतात. परंतु रस्त्यावर लावण्यापेक्षा एखाद्या वाहन तलामध्ये जर त्यांच्या सुरक्षितपणे रिक्षा लागल्या तर त्याचा एक त्यांना जास्त फायदा होणार आहे, वाहतूक कोंडीची समस्या संपणार आहे. अशा हे जे महत्वाचे विषय आहेत, ह्या महत्वाच्या विषयाला मी हात घालणार आहे. आणि या प्रभागाचा विकास हा मी माझा पहिल्यापासून ब्रीद वाक्य आहे, माझा प्रभाग माझी जबाबदारी. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटल रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.